नमस्कार मंडळी, आपण नदीच्या शेजारी बसलेलो आहोत. सुंदर अशी नदी आहे, सुंदर असा व्ह्यू आहे. मला नदी पण दाखवतो. पाहू शकता नदी दिसते. सुंदर अशी नदी आणि नदी शेजारी आपण बसून कॉफीचा बेत करत आहोत. कॉफी चलो बाबू सर, कसं वाटतं कॉफी बनवताय सर? खूप छान वाटतंय अशा या ॲटमॉस्फिअर मध्ये. इथे नदी आहे, त्या नदीत आम्ही उतरलोय कॉफीसाठी आणि आम्ही या ठिकाणी आता अशी छानशी कॉफी बनवतोय. अमूल दुधाची करताय? अमूल दुधाची कॉफी बनवतोय. ओके ओके. प्रशांत सर, तुमचं काय म्हणणं आहे? कशी बॉय? कशी व्हेरी सातत्य कॉफीमध्ये बाबूने दाखवलेले कॉफी बनवण्यात. आता नक्कीच चांगली झाली असणार कॉफी. होप सो. नसन चांगली झाली तर काय करणार तुम्ही? चांगली झालं तरी पिऊ आपण. राहुल सर, तुमचं काय म्हणणं आहे? त्याला आठवायला 10 तास तुमचं लागतात. काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही. कॉफी पिल्याशिवाय मी काय सांगू शकत नाही. बरं कॉफी गाडीतले दोघं जण मागं पलटून बघा लवकर. तुमचं काय म्हणणं आहे सर कॉफीसाठी? आम्हाला जरा जास्त थंडी लागत असल्यामुळे आम्ही कॉफी होण्याची वाट बघतोय. बसा की 5 मिनिटं गॅसवर. 5 मिनिटं बसा गॅसवर. थोडीशी आळशी मंडळी पण आहेत आपल्याकडं, तर काही करू शकत नाही आपण. शिवायचं नाहीये. नाही तसं नाही. त्यांना थोडंसं हे असतं विषय की आता सगळेजण मेहनत घेत आहेत, तर त्यांना थोडं पण असं वाटत नाही की आपण थोडंसं मेहनत घ्यावं खाली. पण ठीक आहे, चालायचं, आपले मित्र यायचं, थोडं करून घ्या आपण ॲडजस्ट. चला उतरले बघा शेवटी. तसं बोलल्यामुळं सर उतरले दोघे खाली. दत्तराज सिंग बरोबर. कॉफी तयार झालेली, आता आम्ही ती पिणार आहे. करेक्ट. ज्यांनी कॉफी बनवलंय त्यांचं मनापासून धन्यवाद. रोज तुम्ही आम्हाला कॉफी बनवून पाहता. आता कालच्या सारखी जी कॉफी फुटू नये. नाही, आता दूध कसे आता नाही. सर्वांनी शांतता